आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत घाईच्या वेळेत होणारी झटपट डाळ खिचडी। आपण डाळी भिजवून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आहे भिजवलेली मुगाची डाळ, मसूर डाळ, तुरीची डाळ आणि 2 चमचे आपण चण्याची डाळ घेतलेली आहे। हे आपण 2 तास भिजवलेली आहे। त्यानंतर आपण हे घरचेच तांदूळ घेतलेले आहे। पहा असे, तुम्हाला हवं तर तुम्ही बासमती घ्या। आणि सोबत घेतलेले आहे 2 कांदे, 1 टोमॅटो, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेल्या मिरच्या। आणि घेतलेले आहे जिरं, राई, धना पावडर, जिरा पावडर, आपला घरचा आगरी मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर आणि 1 लिंबू। आता काय करूया, आपण हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आता आपण या डाळी सगळ्या एकत्र करूया आणि आपण 2-3 पाण्यात धुवून घेऊया। आता आपण हे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे बघा, पाणी काढलेलं आहे। त्यात आपण अर्धा ग्लासापेक्षा जास्त पाणी घालूया। वरती ठेवूया तांदळाचं टोप आणि त्यामध्ये पण आपण पाणी घालून घेऊया। आणि आता आपण ह्याला कुकरला लावून 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहोत। पटकन करायला घेऊया। आता आपण त्यात घालूया 2 पळ्या तेल। तेल जरा आपलं गरम होऊ दे। आता आपण त्यात घालूया जिरं, 1 छोटा चमचा राई आणि जिरं आपलं छान तडतडलं की आपण त्यात घालूया कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता आणि सोबत आलं लसणाची पेस्ट। तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळं घातलं तरी सुद्धा चालेल। आता आपण हे छान परतवून घेऊया। पहा, हे परतवल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे कांदा शिजवून घ्यायचा आहे। मग झाकण देऊया आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहे आणि आपला कांदा पण छान शिजलेला आहे। कांदा तर आपला शिजलाय। आता त्यात घालूया मसाले। सर्वात आधी आपण आगरी मसाला घालूया। 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग, मीठ, परतवून घेऊया। छान कलर आलेला आहे। आता त्यात घालूया आपण शिजवलेली डाळ। डाळ छान घट्ट झालेली आहे आणि सोबत घालूया राईस। आता हे छान एकत्र करून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही राईस आणि डाळ, राईस कुकरला न शिजवता वेगळा पण शिजवू शकता। आता त्यात घालूया आपण पाणी। 1 ग्लास भरून आपण पाणी घातलेलं आहे, म्हणजे छान असं लबलबीत होईल आणि आपल्याला चमच्याने खाता सुद्धा येईल। पहा, आता झाकण देऊया आणि 6 ते 7 मिनिटं छान कड घेऊया। पण झाकण खोलूया। बघा, कड आलेला आहे आणि छान असं डाळ खिचडी पण आपली मस्त अशी दिसते। आपल्या डाळ खिचडीला आता आपण देऊया तडका। तर त्यासाठी आपण 2 चमचे भरून तूप घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तेल घ्या। बघा, त्यात घालूया जिरं पण छान तडतडलंय। आता आपण त्यात घालूया आपण धना जिरा पावडर घातलेली आहे। सोबत आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, या मद्रासी मिरच्या आहेत, मिळून जातील
हिंग घेतलेला आहे चिमूटभर. हे मिक्स करूया आणि आपला तडका तयार आहे. आता आपण ही एका भांड्यात काढून घेऊया डाळ खिचडी. आणि काढून झाल्यानंतर आपण याला देणार आहोत जो तडका केलेला आहे तो तडका वरतून घालणार आहोत. थोडा लिंबू पिळलेला आहे आणि आता हा पण तडका वरतून घातलेला आहे आणि आपली डाळ खिचडी तयार आहे. बऱ्याचदा तब्येत जर बरी नसेल तर आपल्या तोंडाला चव पण नसते, तर अशा टायमाला ही डाळ खिचडी नक्की करून बघा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.